नमस्कार मंडळी। पेशवाईच्या काळात पुण्यात महादेवाची अनेक मंदिरे उभारली गेली। यामध्ये पर्वतीवरचं देवदेवेश्वर मंदिर आपण बघितलेलं आहे। आज दर्शन घेणार आहोत पुण्याच्या मध्यवर्ती असणाऱ्या ओंकारेश्वर या महादेवाच्या जागृत देवस्थानाचं। इसवी सन 1736 ते 38 या मंदिराची उभारणी झाली। आषाढ वद्य त्रयोदशीस बाणाची स्थापना झाल्याचा उल्लेख पेशवींच्या दप्तरात सापडतो। मंदिराचे निर्माते वेदमूर्ती शिवराम भट चितराव हे 18व्या शतकातील एक साधू पुरुष होते, जे व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर होते। पुण्यातील अनेक मंदिरांची दुरुस्ती आणि जीर्णोद्धारांचे कामही त्यांनी केले आहे। मंडळी, आमच्या रायगड जिल्ह्यातील पाली सुधागड उद्धर रामेश्वर येथील टेकडीवरील रामेश्वर मंदिराची बांधणी देखील त्यांनीच केलेली आहे। त्या काळात पुण्यात भव्य शिवालय बांधावं अशी इच्छा शिवराम भटांनी पेशव्यांकडे व्यक्त केली आणि मग हे मंदिर निर्माण केलं गेलं। अतिशय वैशिष्ट्यपूर्ण बांधणी असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ शनी, मारुती, काळबुवा, भवानी माता, विष्णू आणि श्री दत्त यांची छोटी छोटी मंदिरं आहेत। मंदिराच्या निर्मितीसाठी कुशल कारागीर हे विजापूरवरून आणले गेले असल्याने दक्षिणेतील मंदिर रचनाशैलीचा प्रभाव या मंदिरावर पडलेला दिसतो। आपल्या हिंदू मंदिरांमध्ये गाभाऱ्यावरती एक मुख्य कळस असतो। या मंदिरावर मात्र मुख्य कळसासोबत अष्टदिशादर्शक असे 8 उपकळस आहेत, ज्यावर अतिशय उत्तम असं नक्षीकाम केलेलं आहे। ओंकारेश्वर मंदिरामध्ये असलेला नंदी हा इच्छापूर्ती नंदी असून त्याच्याकडे व्यक्त केलेली इच्छा ही पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे। वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना असलेल्या या मंदिराच्या मध्यभागी मुख्य कळसाखाली गर्भगृह किंवा गाभारा आहे। त्याभोवती विस्तृत असा प्रदक्षिणा मार्ग आहे, म्हणजे अंतराळ, सभामंडप यापैकी काहीही नाही, तर फक्त प्रदक्षिणा मंडप आहे। हे मंदिर दगडी कमानींवरती बांधलेलं आहे। मंदिरामध्ये 9 घुमट दिसून येतात आणि प्रत्येक घुमटाच्या कमानीला विजापूर कमान असं म्हटलं जातं। मंदिराची निर्मिती बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा यांच्या काळात झाली। या मंदिराचे अनेक उल्लेख आणि नोंदी पेशव्यांच्या दप्तरात आहेत। पेशवे आणि त्यांचे सरदार नेहमी या मंदिरामध्ये दर्शनाला येत असत। पेशव्यांची खूप भक्ती या पुण्यातील मोठ्या आणि भव्य अशा शंकराच्या मंदिरावर होती। मंडळी, त्रिपुरारी पौर्णिमेला इथे विशेष कार्यक्रम असतो। यामध्ये त्रिपुरासुराचा वध तसेच शंकराच्या तांडव नृत्याचा कार्यक्रम हा आबालवृद्धांचा वार्षिक आकर्षणाचाच विषय आहे। या मंदिरामध्ये पूजेचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे पिंडीवर चक्क्याची मूर्ती केली जाते आणि तिचं पूजन केलं जातं। अशा प्रकारची पूजा अन्य कुठेही आढळत नाही। सन 1740 मध्ये चिमाजी अप्पांचा अंत्यविधी याच मंदिराच्या समोर केला गेला। त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा देवी येथे सती गेल्या। त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मंदिराच्या समोर उजव्या हाताला चिमाजी अप्पांची समाधी दिसून येते। त्यांचे पुण्यस्मरण आजही पेशवे कुटुंबियांच्या मार्फत केले जाते। तर मंडळी, महादेवांवर जर तुमची खरोखर श्रद्धा असेल तर प्रशस्त आणि देखणा परिसर असलेलं आणि वरूनच खुणावणारे कळस दिसणारं हे महादेवाचं मंदिर एकदा नक्की भेट द्या आणि जागृत महादेवांचं अवश्य दर्शन घ्या। मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही केलंच असेल। धन्यवाद। पुन्हा भेटूया।